वेलकम स्टुडंट्स. एक्सरसाइज 2.2 मधला आपला 11th क्वेश्चन राहिलेला आहे. तो आधी आपण पूर्ण करू आणि नेक्स्ट एक्सरसाइजकडे आपण जायचं. त्यामध्ये तुम्हाला एक सिग्मा नोटेशन आलेलं आहे. सिग्मा नोटेशन ऍक्च्युली हा पार्ट थोडा पुढे येणार आहे, पण आत्ताच मी थोडंसं शॉर्ट मध्ये तो एक्सप्लेन करून घेतो. हे बघा, हे जे अल्फाबेट आहे याला ग्रीक अल्फाबेट सिग्मा असं म्हणतात. ग्रीक कॅपिटल आहे ते अल्फाबेट सिग्मा, आणि याचा अर्थ असतो समेशन. म्हणजे मॅथमेटिक्स मध्ये त्याचं मिनिंग आहे समेशन. समेशनचा अर्थ बेरीज. आणि इथं तुम्हाला काही वेळेला आरच्या फॉर्म मध्ये किंवा काही वेळेला एनच्या फॉर्म मध्ये काही टर्म्स असतात. समजा इथं आरच्या फॉर्म मध्ये टर्म्स असतील तर इथं आर रन्स फ्रॉम 1 to इथं काहीतरी एन असा नंबर लिहिलेला असतो. 99% हे एनच्या ऐवजी आरच्या फॉर्म मध्येच असतं. 99% असं म्हणतात. मग हे नोटेशन पहिले वाचतात कसं आपण ते हे बघा, समेशन ऑफ काय असेल तर इथला पार्ट वाचायचा. समेशन ऑफ डॅश 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 आर रन्स फ्रॉम 1 to n. आर गोज फ्रॉम 1 to n. आर रन्स फ्रॉम 1 to n असं वाचतात. आणि याचं मिनिंग काय असतं तर हे बघा, आरच्या जागी 1 घ्या, आरच्या जागी असं करत करत n पर्यंत जावा असं त्याला म्हणायचं. आरच्या जागी 1 2 3 4 5 6 असं करत n पर्यंत जावा आणि त्यांची समेशन घ्या, म्हणजे बेरीज करा. म्हणजे आता ह्या नोटेशनचा अर्थ असा आहे, आरच्या जागी 1 समेशन म्हणजे बेरीज, आरच्या जागी 2 मग 3 मग 4 मग 5 मग असं करत करत कुठपर्यंत सांगितलं तिथपर्यंत जावा. समजा इथं असं असतं आर स्क्वेअर, आर रन्स फ्रॉम 1 to n, तर या नोटेशनचा अर्थ आरच्या जागी 1 त्याचा स्क्वेअर प्लस म्हणजे समेशन म्हणजे प्लस 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर अप टू n चा स्क्वेअर असा त्याचा अर्थ आहे. समजा इथं असं असेल, इथे काहीतरी करा कॉन्स्टंट नंबर आहे 3r. अर्थ असा आरच्या जागी 1 ना, म्हणजे 3 into 1 प्लस 3 into 2 प्लस 3 into 3 प्लस 3 into 4 3 into 1 3 into 2 3 into 3 आरच्या जागी 1 पासून n पर्यंत जावा. असं करत करत 3 into ब्रॅकेट n पर्यंत जावा. मग हे असं लिहिण्यापेक्षा जर मी समजा या सगळ्यातनं मी 3 कॉमन काढला असता 3 आणि मग नुसतं 1 + 2 + 3 + डॅश 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 अप टू n लिहिलेलं असतं तर बरोबर असतं की नाही. म्हणजे हा 3 आधीच मी इथं बाहेर काढला असतं तरी चाललं असतं की नाही. 3 कोइफिशियंट बाहेर काढला. हे समेशनचं नोटेशन आर आर रन्स फ्रॉम 1 to n. आर जागी 1 घ्या 2 घ्या 3 घ्या 4 घ्या 5 घ्या 6 घ्या n पर्यंत. म्हणजे या सिग्मा नोटेशन मध्ये असं जर कोइफिशियंट असेल तर तो बाहेर काढता येतो, हे आता लक्षात ठेवायचं. आणि आता याचं मिनिंग मी तुम्हाला सांगितलं. कधी कधी इथं n च्या एखादा नंबर असतो, फॉर एक्झाम्पल 10 सारखा नंबर असतो. म्हणजे तुम्ही तिथपर्यंत 10 पर्यंतच नाही टोटल आणि त्यांची टोटल करायची. हा या सिग्मा नोटेशनचा अर्थ आहे. आणि आपण हे नंतर आणखी डिटेल पाहणार आहोत. आता मला फक्त हे क्वेश्चन्स एक्सप्लेन करण्यापुरता हा सफिशियंट पार्ट आहे, म्हणून मी तेवढा एक्सप्लेन केलेला आहे. लक्षात आलं. आता आपला 11th क्वेश्चन सगळ्यांनी बघा. त्यातला फर्स्ट क्वेश्चन वाचून घ्या. इथं लिहिलाय मी तो बोर्डवरती. क्वेश्चन काय सापडला बघा. हे बघा, समेशन ऑफ 3 into 2 raised to r 3 into 2 raised to r. r runs from 1 to 10. r goes from 1 to 10 असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. आता हे एकदम सोपं आहे, सोडवायला पण सोपं असतं. इज इक्वल टू 3 कोइफिशियंट मी बाहेर घेतला. समेशन ऑफ r runs from 1 to 10 ऑफ काय शिल्लक राहिला आतमध्ये 2 raised to r. r ची टर्म शिल्लक ठेवायची. r च्या जागी 1 2 3 4 असं करत करत 10 पर्यंत जाऊन त्यांची ऍडिशन घ्या, हा त्याचा अर्थ. मग 3 into ब्रॅकेट चला 2 raised to 1 प्लस 2 raised to 2 प्लस 2 raised to 3 2 raised to 4 असं करत करत कुठं जावा 2 raised to 10 पर्यंत जावा. मग मला सांगा, हा जो सिक्वेन्स आहे हा असं नेहमीप्रमाणे आपलं रफवर्क करायचं, पेन्सिलने खाली द्यायचं. बघा, इट्स अ जीपी with
फर्स्ट टर्म 2 आहे बघा, 2. तुम्ही ह्याला ह्याने डिवाइड करून बघा, कॉमन रेशो पण 2 आहे. आणि अशा मला सम ऑफ n टर्म्सचा फॉर्म्युला, ऍक्च्युअली 10 टर्म्स आहे पण मी तात्पुरता n टर्म्स लिहितोय. a इंटू ब्रॅकेट कॉमन रेशो 1 पेक्षा मोठा आहे ना, r रेज टू n मायनस 1 अपॉन r मायनस 1 हा फॉर्म्युला आता मला वापरायचा आहे. बरोबर. बघा 3 ब्रॅकेट नंतर करतो, फॉर्म्युला बघा. a इंटू, सॉरी a रिप्लेस करायचं नाही, a रिप्लेस करायचं. a म्हणजे 2 इंटू r रेस टू, r म्हणजे कोण आहे सांगा, 2 रेस टू n. आता n म्हणजे आमच्याकडे कोण आहे सांगा, इथे आपल्याला sn पाहिजे का s10 पाहिजे, 10 पाहिजे. मग 2 रेस टू 10 मायनस 1 अपॉन r मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1. इकडे कंटिन्यू करतो, इक्वल्स 3 इंटू, हा हे 2 आता आहे तसे ठेवतोय मी, 2 राउंड ब्रॅकेट 2 रेस टू 10 मायनस 1 अपॉन खालचा डिफरन्स 2 मायनस 1 म्हणजे 1. म्हणजे आता झाले 3 2 जा 6 इंटू ब्रॅकेट 2 रेस टू 10 मायनस 1. हे आन्सर एवढंच ठेवलं तरी चालतं, पण जर तसा नंबर 2 रेस टू 10 फार मोठा नाही, पण ते 3 रेस टू 10 असतं तर मी केलं नसतं बरं का, तसंच ठेवलं असतं. मग 6 इंटू ब्रॅकेट 2 रेस टू 10 1024 मायनस, बऱ्याचदा सांगितलं मी 2 रेस टू 10 1024, 6 इंटू त्या दोघांचा डिफरन्स 1023. बस 6 न मल्टिप्लाय करायचं, 6 3 जा 18, 6 2 जा 12, 13, 6 1 जा 6 म्हणजे फायनल आन्सर आहे 6138. हे याचं फायनल आन्सर. ओके. हा त्यातला सेकंड क्वेश्चन आहे. बघा, समेशन ऑफ 5 into 3 raised to r, r runs from 1 to 10 is equal to, तो 5 कोएफिशिएंट बाहेर गेला, समेशन ऑफ 3 raised to r आणि r runs from 1 to 10 असा तो नंबर is equal to 5 as it is. आता मी तुम्हाला याचं मीनिंग सांगितलंय, 3 raised r च्या जागी 1 2 3 4 5 6 असं 10 पर्यंत घ्या, 3 raised to 1 आणि त्यांची ऍडिशन करा, नुसतं घ्या नाही, ऍडिशन करा. 3 raised to 2 plus 3 raised to 3 plus dash 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 3 raised to 10. पुन्हा 5 as थांबा जरा आधी रफर नेहमीच लिहूया आपण, रफर लिहूया. या ब्रॅकेटच्या खाली लिहायचं, इट्स अ जीपी विथ फर्स्ट टर्म 3 कॉमन रेशो 3 आणि असं मला एस एन टर्म्सची टोटल पाहिजे. ऍक्च्युअली एस 10 पाहिजे मला, पण फॉर्म्युला एस एनचाच, a इंटू ब्रॅकेट r रेस टू n मायनस 1 अपॉन r मायनस 1 असा मला फॉर्म्युला तिथे वापरायचा. ते असं पेन्सिलनं लिहायचं आपल्याला कळण्यासाठी. मग 5 हा चला 3 हे बघा, ह्याची टोटल a इंटू ब्रॅकेट r म्हणजे कॉमन रेशो 3 रेस टू n म्हणजे मला 10 टर्म्स पाहिजेत ना, 10 टर्म्स आहेत आपल्याकडे, n टर्म्स नाही, 10 आहेत, 10 मायनस 1 अपॉन r मायनस 1 अपॉन r मायनस 1. इकडे कंटिन्यू करतो, इज इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट 3 रेस टू 10 मायनस 1 हे राहिले तर काय इंटू 3, बरं आता इथं देतो काही बिघडत नाही, इंटू 3 अपॉन हे 3 मायनस 1 म्हणजे किती झाले, 2 झाले. आता 5 3 जा 15/2 इंटू ब्रॅकेट 3 रेस टू 10 मायनस 1 हे तुमचं फायनल आन्सर. 3 रेस टू 10 हा नंबर फार मोठा होतो, त्यामुळे तो करत बसायचा नाही, हे असंच ठेवायचं, हे तुमचं फायनल. ओके. ओके, आता नेक्स्ट एक्सरसाइज जो आपला तो याच्याशी रिलेटेड आहे, सम टू इन्फिनिटी ऑफ अ जीपी. सम टू इन्फिनिटी, सम ऑफ एन टर्म्स वेगळं आणि सम टू इन्फिनिटी वेगळं. सम ऑफ एन टर्म्स म्हणजे फायनाइट टर्म्स, म्हणजे मला सम ऑफ 100 टर्म्स पाहिजे, सम ऑफ 20 टर्म्स पाहिजे, सम ऑफ 300 टर्म्स पाहिजे, ह्याला म्हणायचं सम ऑफ एन टर्म्स.
आणि सम टू इन्फिनिटी म्हणजे की ऍडिशन करतच जायचं, कधी थांबायचंच नाही, कधीच थांबायचं नाही. मग याचा आन्सर कसं येणार, त्याला एक कंडिशन आहे फक्त. सम टू इन्फिनिटीला एक कॉमन रेशो मॉड ऑफ आर इज लेस दॅन 1 असे कंडिशन काय देतात त्याचं कारण सांगतो नंतर तुम्हाला. सम टू इन्फिनिटी ऑफ जीपी आणि फॉर्म्युला असा दिला आहे त्यांनी, सम टू इन्फिनिटी एस इक्वल्स ए अपॉन 1 मायनस आर. ऍक्च्युअली तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला आहे एवढं सांगून शिकवायला चालू केलं तरी काही हरकत नाही, पण ती कन्सेप्ट कळू दे तुम्हाला. सम टू इन्फिनिटी ए अपॉन 1 मायनस आर असं का असतं आणि कॉमन रेशो मॉड ऑफ आर लेस दॅन 1 असं का देतात, कशासाठी देतात, मॅग्निट्यूड हे का देतात. तर मुळात मॅग्निट्यूड ऑफ आर लेस दॅन 1 चा अर्थ नंबर लाईन वर असा आहे बघा, 0 -1 आणि +1. जेव्हा तुमचा कॉमन रेशो यांच्या दरम्यान असतो की नाही, यांच्या दरम्यान -1 +1 च्या दरम्यान असतो की नाही, तेव्हा त्याला म्हणतात मॉड ऑफ आर इज लेस दॅन 1, मॅग्निट्यूड ऑफ आर इज लेस दॅन 1. तुम्ही यातला कोणताही नंबर एक सिलेक्ट करून बघा या रेंज मधला, त्याचं मॅग्निट्यूड घ्या ते 1 पेक्षा लहान आहे की नाही बघा. उदाहरणार्थ हा नंबर घेतला मी 0.3, त्याचं मॅग्निट्यूड सांगा, 0.3 चं मॅग्निट्यूड 0.3 आहे. मी इथला नंबर घेतला 0.4 तर निगेटिव्ह, ह्याचं मला मॅग्निट्यूड पाहिजे -0.4 चं मॅग्निट्यूड 0.4. बघा हे दोन्ही मॅग्निट्यूड्स कसे आहेत सांगा, 1 पेक्षा काय सांगा लहान आहेत. तर -1 टू +1 च्या दरम्यान जर तुमचा कॉमन रेशो असेल, -1 टू +1 च्या दरम्यान जर तुमचा कॉमन रेशो असेल, त्याच वेळी सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होते आणि तो फॉर्म्युला असा आहे. ही तुमची टर्म, बेसिक टर्म. आता असं का, तर लक्ष पहिल्यांदा मला एसएनचा सम ऑफ एन टर्म्स आधी मला फॉर्म्युला सांगूया. एन टर्म्स म्हणजे आपण ठराविक टर्म्स पर्यंत, पण समजा त्यात कॉमन रेशो e पेक्षा लहान आहे तर आपण 1 मायनस आर रेस टू एन अपॉन 1 मायनस आर असा आपण फॉर्म्युला लिहितो. आता तुम्ही फक्त ह्या टर्मचा विचार करा, आर रेस टू एन आणि तुमचा जर रेशो कॉमन रेशो समजा 1 पेक्षा लहान आहे. उदाहरणार्थ तुम्हाला कॉमन रेशो 0.1 आहे आणि त्याची जी आता पॉवर आहे की नाही एन, ही पॉवर मला इन्फिनिटी पर्यंत न्यायची, इन्फिनिटी पर्यंत न्यायची. सम ऑफ एन टर्म्स नाही पाहिजे मला, सम ऑफ इन्फायनाइट टर्म्स पाहिजे. हे बघा हा जर सम ऑफ एन टर्म्सचा फॉर्म्युला असेल तर सम ऑफ इन्फायनाइट टर्म्स ह्याला इन्फिनिटी म्हणतात. हे जे नोटेशन आहे ना ह्याला इन्फिनिटी म्हणतात. इन्फिनिटी म्हणजे नेव्हर एंडिंग अशा अर्थात. तर तो फॉर्म्युला काय येईल सांगा, एनच्या जागी फक्त इन्फिनिटी आले. बघा a इंटू ब्रॅकेट 1 मायनस आर रेस टू इन्फिनिटी अपॉन 1 मायनस आर, एवढा चेंज झाला. आता हा तुमचा कॉमन रेशो समजा 0.1 आहे, त्याला मला 0.1 ची इन्फायनाइट पॉवर पाहिजे. म्हणजे बघा हे 0.1 रेस टू मला इन्फिनिटी पर्यंत जायचं. मला एक एक टर्मचं उत्तर द्या. पहिल्यांदा सारा स्क्वेअर करा. चला हा नंबरचा स्क्वेअर, डेसिमल फ्रॅक्शन चांगले जमले पाहिजे. 0.1 चा जर तुम्ही स्क्वेअर केला तर तो किती येतो सांगा, 0.01. स्क्वेअर विचारतो मी, स्क्वेअर कळतो का, स्क्वेअर 0.01. क्यूब करा म्हटलं की 0.001 येतो बघा. क्यूब करून बघा, त्याच्याकडे क्यूब किती येतो सांगा, 0.00. मी आता क्यूब केलेला आहे फक्त क्यूब. रेस टू 4 करा बरं, हे बघा रेस टू 4 एवढा आला बघा, 0.30 आणि 1. रेस टू 5 करा बरं, रेस टू 5 हे बघा. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करताय, नंबर लहान लहान होत चाललाय की नाही बघा. स्क्वेअर केल्यानंतर काय आला होता, क्यूब केल्यानंतर काय आला, रेस टू 4 केल्यानंतर काय आला, रेस टू 5 आता केले. आता मला रेस टू 6 पाहिजे. हे बघा हे रेस टू 6, नंबर लहान होत चाललाय. आता रेस टू 7 करा. हे बघा रेस टू 7, सॉरी हे झाले रेस टू 7. 1 2 3 4 5 6 आणि 7 डिजिट आहेत की नाही, रेस टू 7 झाले. आता हे रेस टू 8 झाले बघा. नंबर लहान होत चाललाय, फक्त मी आता रेस टू 8 पर्यंत आहे रे बाबा, रेस टू 8. आता मी रेस टू 100 करा म्हणते. रेस टू 100 म्हणजे बघा 0.000000 असं 99 वेळा म्हणा आणि एकदा 1 म्हणा नंतर. म्हणजे नंबर कसा आहे माझा हा, 0.00000000 असं 99 टाइम्स म्हणायचं आणि नंतर 1 म्हणायचं. किती लहान नंबर होत चाललाय जरा विचार करा, किती लहान किती लहान. मला सांगा, आपण डेसिमल फ्रॅक्शनच्या वरचं नुसतं 0.1 0.2 असेल तरी सोडून देतो बऱ्याचदा. उदाहरणार्थ मगाशी आपलं एक नंबर होता बघा 2.1 काहीतरी असा नंबर येत होता पॉवर, त्याला मी अप्रॉक्सिमेटली 2 म्हणलं होतं. तसं हे बघा हे 7, तर हे तर 0.000001 ही 100 पॉवर झाली. आता मला 1000 पॉवर करायची. हे रेस टू इन्फिनिटी पर्यंत जायचंय मला, पण मी अजून फक्त 1000 पर्यंतच आहे. इन्फिनिटी पर्यंत पोहोचायचं आपल्याला, अजून लांब आहे. आता 1000
मग ह्याची 1000 पॉवर सांगा. 0.00000 असेल 999 999 म्हणायचं आणि नंतर एकदा 1 म्हणायचं. म्हणजे नंबर किती लहान झालाय, किती निग्लिजिबल आहे सांगा. आणि असं करून जर मला रेस टू इन्फिनिटी पर्यंत जायचं असेल, इन्फिनिटी म्हणजे थांबायचं नाही, अजून पुढे अजून पुढे अजून पुढे अजून पुढे जेवढं जाता तेवढं पुढे जायचं. तर मला सांगा असा एखादा कॉमन रेशो 1 पेक्षा लहान असेल, त्याला रेस टू इन्फिनिटी केल्यानंतर आन्सर फक्त असेल 0.00000 असंच म्हणतच राहायचं, थांबायचं नाही. अगदी मरताना शेवटी 1 म्हणायचं आपल्याला, तोपर्यंत म्हणत राहायचं. म्हणजे हा नंबर थोडक्यात मला काय सांगायचं आहे, तर असा नंबर रेस टू इन्फिनिटी केल्यानंतर तो इतका निग्लिजिबल असतो की तो नंबर 0 असं म्हणायचं. काय म्हणायचं नंबरला? 0 म्हणायचं. मग आता हा सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युलामध्ये कसा बदल होतो बघा. चला, सम टू इन्फिनिटी इक्वल्स a into bracket 1 मायनस, जर तुमचा कॉमन रेशो 1 पेक्षा लहान असेल तर r रेस टू इन्फिनिटीचा आन्सर मी आत्ताच सांगितलं इथं ते इतकं निग्लिजिबल असतं, त्याला 0 समजायचं. आणि 1 मायनस r आहे. आता 1 मायनस 0 म्हणजे 1, 1 into a म्हणजे a. म्हणजे थोडक्यात सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला काय झाला? a upon 1 minus r. सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला a upon 1 minus r. फक्त सम टू इन्फिनिटीला इथे इन्फिनिटी लिहित नाहीत, त्याला तुमच्या पुस्तकात s नोटेशन आहे, म्हणून हा फॉर्म्युला मी असा लिहिला, s equals a upon 1 minus r. काही टेक्स्टबुक्स मध्ये असा फॉर्म्युला लिहिला आहे, इन्फिनिटी लिहिलेलं आहे तिथे काही पुस्तकांमध्ये s लिहिलेलं आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे आहे ते आपण वापरायचं. सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला a upon 1 minus r असायला लक्षात ठेवा. आणि ह्याच्यावर एक तरी एमसीक्यू हा नेहमी जेईईला किंवा सीईटीला विचारला जातो, 100% विचारला जातो. ह्याच्यावर एक एमसीक्यू कायम असतो, कारण हा इतका लहान फॉर्म्युला आहे आणि तो मुलांच्या लक्षातच कधी राहत नाही. सम टू इन्फिनिटी बाकी सगळे लक्षात राहतात, पण हा बऱ्याचदा विसरतात मुलं, बऱ्याचदा. इव्हन 12वीत सुद्धा काही ठिकाणी हा फॉर्म्युला लागतो सम टू इन्फिनिटीचा. ज्यावेळी तुम्ही इंटिग्रेशन शिकाल त्यावेळी तुम्हाला कळेल a upon 1 minus r सम टू इन्फिनिटी. मग अशी कंडिशन जर का आली मॉड ऑफ आर, कसं आहे की ज्यावेळेस तुमचा नंबर इकडे 1 पेक्षा थोडासा पुढे जातो किंवा -1 पेक्षा थोडा मागे जातो की नाही मागे, तेव्हा त्याचे पॉवर्स इतके मोठे मोठे होत जातात किंवा ह्याच्या बाबतीत इतके मायनस मध्ये मोठे मोठे होत जातात. ऍक्च्युअली ते लहान आहेत पण नंबर ह्यूज येत जातात, मोठमोठे. तुम्ही इकडचा फार आता विचार करू नका, साधा इथला विचार करा. 1 च्या पुढचा नंबर 2 घेऊन बघा. अरे 2 ची 10th पॉवर गेल्यानंतर 10 मगाशी आठवते का 3 ची 10th पॉवर मी लिहिली नव्हती बघा. 3 ची 10th पॉवर तर फार मोठा नंबर आहे, सोडून दिलो. अरे साधी 10th पॉवर तुम्ही एवढी लिहू शकत नाही, तर इन्फिनिटी पर्यंत गेल्यानंतर तो नंबर केवढा ह्यूज होईल, केवढा मोठा होईल. म्हणजे इथं जे मी म्हणतो हा नंबर लहान होईल त्याच्याऐवजी ते मोठे होत चालतात. म्हणून कॉमन रेशो जेव्हा -1 to +1 असेल त्याच वेळेला ते r रेस टू इन्फिनिटी कमी होत 0 पर्यंत जाते. म्हणून सम टू इन्फिनिटी त्याच वेळी एक्झिस्ट होते. अदरवाइज जर कॉमन रेशो 1 पेक्षा मोठा किंवा -1 पेक्षा लहान असेल तर सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होत नाही. आता लक्षात काय ठेवायचं आहे, सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला a upon 1 minus r. पण कधी जर तुमचा कॉमन रेशो 1 पेक्षा लहान असेल तरच सम टू इन्फिनिटी a upon 1 minus r. आता याच्यावर आपण एक्सरसाइज बघूया. Okay. Now exercise 2.3, first question. Determine whether the sum to infinity, question वाचत जाऊ. Determine whether the sum to infinity of the following GPs exist. If exist, find them. 5 प्रॉब्लेम दिलेत तुम्हाला आणि सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होतं का नाही विचारले. होत असेल तर शोधा, नसेल तर सोडून दे. ठीक आहे, बघा त्यातले मी आता 3, 4, 5 शेवटचे 3 मी करतो, तुम्ही पहिले 2 स्वतः करायचे, एकदम सोपे. बघा मी त्याचा 3, 4, 5 करणार आहे. थर्ड क्वेश्चन -3, 1, -1/3 आणि 1/9 हा तुम्हाला सिक्वेन्स दिलाय. सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट कधी होतं, जर कॉमन रेशो मॅग्निट्यूड 1 पेक्षा लहान असेल तर. ठीक आहे, मग आता सांगा फर्स्ट टर्म काय सांगा -3. आता कॉमन रेशो बघा, याला याने डिवाइड करा 1 upon -3 म्हणजेच -1/3. तुम्हाला सांगा हा नंबर -1 to +1 च्या दरम्यान आहे की नाही, आहे ना. मग हा बघा हा नंबर
-1 to +1 च्या दरम्यान आहे. मग सिन्स mod of r is less than 1, sum to infinity exists. मग सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला लिहायचा काय a अपॉन 1 मायनस r. सांगा a किती आहे -3 अपॉन 1 मायनस r. कॉमन रेशो किती आहे -1/3 आहे. म्हणजे -3 न्यूमरेटर मध्ये 1 मायनस मायनस प्लस 1/3. इकडे लिहितो मी कारण दिसत नाही इथे खाली लिहिल्यावर. इज इक्वल टू -3 ॲज इट इज. ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 + 1 4/3. आता हे 3 वर घ्यायचे म्हणजे फायनल आन्सर 9/4. म्हणजे थोडक्यात सम टू इन्फिनिटीचा आन्सर काय आला सांगा -9/4. हे तुमचं फायनल आन्सर आहे सम टू इन्फिनिटी. ओके. आता त्यातला चौथा क्वेश्चन बघूया आपण. फोर्थ क्वेश्चन 1/5 -2/5 4/5 -8/5 डॅश 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 जे काय असेल. चला बघा फर्स्ट टर्म काय सांगायचं. फर्स्ट टर्म 1/5 कॉमन रेशो याला याने डिवाइड करायचं. -2/5 ला डिवायडेड बाय 1/5 करायचं. डिव्हिजन म्हणजेच मल्टिप्लिकेशन बाय रेसिप्रोकल. -2/5 मल्टिप्लाइड बाय 5/1 5 कॅन्सल. कॉमन रेशो ला -2 आला -2 म्हणजे -1 + 1 यांच्या दरम्यान हा नंबर येत नाही. हा नंबर त्यांच्या दरम्यान येत नाही. सिन्स mod of r is not less than 1 हे असं दाखवतात. is not less than 1. Since mod of r is not less than 1, the sum to infinity, sum to infinity, the sum to infinity of given GP does not exist. Sum to infinity does not exist. ठीक आहे. आता हे त्यानंतर आपण शेवटचा क्वेश्चन बघूया. करू काय चला ऍडजस्ट करूया. बघा इथे लिहितो आता जरा समजून घ्या. पाचवा क्वेश्चन आहे. फिफ्थ वन 9 8.1 7.29 डॅश डॅश डॅश. ठीक आहे. सांगा फर्स्ट टर्म काय आहे 9. कॉमन रेशो याला ह्याने डिवाइड करून बघा. 8.1 डिवायडेड बाय 9 म्हणजे 0.9. मॉड ऑफ आर एक पेक्षा नंबर लहान आहे का बघा. मग असं लिहायचं सिन्स मॉड ऑफ आर इज लेस दॅन 1. ह्याच्या खाली लिहायचं बरं का तुम्ही. मी थोडक्यात जागेत सगळं ऍडजस्ट करायला लागलो. सिन्स मॉड ऑफ आर इज लेस दॅन 1, सम टू इन्फिनिटी exists. मग फॉर्म्युला लिहायचा s इक्वल्स a अपॉन 1 मायनस r. चला a किती आहे 9 अपॉन 1 मायनस r. कॉमन रेशो किती आहे 0.9. 1 से 9 ॲज इट इज. ह्याचा डिफरन्स किती आला सांगा 0.1. खाली वर 10 ना मल्टिप्लाय केल्यावर फायनल आन्सर सम टू इन्फिनिटी इक्वल्स किती आला सांगा 90. सम टू इन्फिनिटी इक्वल्स 90. आणि आता उरलेले जे दोन क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही स्वतः आपले आपण करायचे. ओके. ओके नाव आता इथे परत मी थोडा सिक्वेन्स चेंज करतोय. क्वेश्चन 2 च्या ऐवजी मी 3 आणि 4 आधी घेतो आणि मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन 2 पासून सुरुवात करू. कारण थोडा परत मोठा टाईप आहे तो. अवघड नाही आहे, मोठा आहे. प्रॉब्लेम मोठा आहे. मला तेवढ्या वेळेत सगळं बसवायचं असतं. नाव क्वेश्चन नंबर 3 आणि 4 हे लगेच होऊ शकतात. बघा काय म्हणले. इफ द कॉमन रेशो ऑफ अ जीपी इज 2/3. कॉमन रेशो इज 2/3 म्हणजे एक पेक्षा लहान आहे बघा नंबर. आणि सम टू इन्फिनिटी इज 12. सम टू इन्फिनिटी इज 12. फाइंड द फर्स्ट टर्म म्हणजे ए विचारले तुम्हाला. फाइंड द फर्स्ट टर्म ए विचारले.
ठीक आहे. सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला काय सांगितलं, ए अपॉन 1 मायनस आर. सम टू इन्फिनिटी किती दिली आहे 12. ए किती आहे माहित नाही. 1 मायनस आर म्हणजे किती 2/3 म्हणजे 12 इक्वल्स ए अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 मायनस 2 म्हणजे 1/3. ठीक आहे. हा 3 वर घेतला म्हणजे 12 इक्वल्स किती आले सांगा थ्राइस ए आले. 3 ने मल्टिप्लाय झाले आणि आता 3 ने डिवाइड केल्यावर फायनल आन्सर ए इक्वल्स किती आले 4. ठीक आहे. नेक्स्ट असाच आता चौथा क्वेश्चन बघा. फोर्थ क्वेश्चन. इफ the first term of GP is 16, if the first term of GP is 16 म्हणजे A16, sum to infinity is 96/17, find the common ratio. Find R असं विचारलं किंवा find the common ratio असं विचारलं. ठीक आहे. सांगा sum to infinity चा फॉर्म्युला काय, S equals A upon 1 minus r. sum to infinity किती दिली 96 upon 17. A 16 upon 1 minus r. 1 minus r. आता पहिल्यांदा मी दोन्ही बाजूचे किंवा असे टर्म ट्रान्सफर करतो. चला 96 into bracket 1 minus r equals 17 into 16 असे टर्म ट्रान्सफर 96 ने डिवाइड केले. 1 minus r equals 17 into 16 upon 96. ठीक आहे. 16 1 the 16, 16 6 the 96 म्हणजे 1 minus r is equal to 17 upon 6. r तिकडं आणि हे म्हणजे 1 minus 17 upon 6 is equal to r. क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 1 the 6 minus 17. 6 minus 17 upon 6 is equal to r. आता 6 मधून 17 गेले म्हणजे मायनस 11 अपॉन 6 इज इक्वल टू r. काहीतरी मिस्टेक आहे बरं याच्यात, नक्की काहीतरी मिस्टेक आहे, कारण हा कॉमन रेशो 1 पेक्षा मोठा होत चाललाय आपला, म्हणजे -1 पेक्षा लहान होत चाललाय. याचं मॅग्निट्यूड बरोबर नाहीये, किंवा मी कॅल्क्युलेशन मध्ये चुकलो असेल किंवा प्रॉब्लेम मध्ये काहीतरी मिस्टेक असू शकेल. प्रॉब्लेम मध्ये काहीतरी मिस्टेक असणार आहे. कारण हा जरा रेशो बघितला ना तर डिव्हिजन बघायचं जवळपास 2 आहे, जवळपास -2 आहे. एक्झॅक्ट नाही पण जवळपास आहे की नाही -2. त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. बघा मागे चेक करून बघा आन्सर काय दिलं. जस्ट मिनिट. 2.3 आपण क्वेश्चन नंबर काय बघतोय 4 पाहतोय ना. आन्सर हेच दिलंय -11/6. पण असू दे मॅच होते तो भाग वेळा, पण हे चुकीचं आहे लक्षात ठेवा. जे काय असेल कारण कॉमन सम टू इन्फिनिटी कन्सेप्ट वापरतात तेव्हा कॉमन रेशो कायम -1 + 1 च्या मध्ये पाहिजे, हे चुकीचं आहे. डझंट मॅटर प्रॉब्लेम कसा सोडवायचा तुम्हाला माहिती आहे, हे जे आहे ते चुकीचं आहे लक्षात ठेवा. बाकी नेक्स्ट पिरियड मध्ये